सो गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी सकाळी उठलोय पण जिमला जाण्यासाठी नाही. आज आपण चाललोय ओझरच्या चिंदादेवी मंदिरात. म्हणूनच तर एवढे सकाळी आंघोळ करून रेडी झालोय बाई. सकाळचं वातावरण एकदम मस्त असतं यार. हा तुम्हाला इथं काही मस्त दिसत नसल पण तरी पण मस्त असतं. मग काय चालत जरा नाक्यापर्यंत गेलो कारण तिथनं रोहित भाई आपल्याला जॉईन होणार होता. जरा वेळाने रोहित आला आणि मग आठवलं तो आपल्या सोबतचा तिसरा अरे तुषारदा तो लेट झाला होता. ऍक्च्युली त्याला सांगायचं विसरलो. मग काय त्याला कॉल केला आणि घेतलं बोलून आणि मग लगेच आम्ही तिघ जण निघालो देवीच्या मंदिराकडे. मग काय मंदिरात एंटर केलं आणि बघा मंदिराचा परिसर वॉज लुकिंग प्रिटी नाईस. हे मंदिर ऍक्च्युली एअरफोर्सच्या एरियामध्ये आहे. सो इकडे येण्यासाठी आधी प्रॉपर आयडी चेकिंग होते मगच एंट्री. मग काय जरा पण वेळ न घालवता लगेच देवीचे म्हणजेच चिंदादेवीचे दर्शन घेतले. तुम्हीच बघा किती सुंदर रूप आहे देवीचं आणि सकाळचा वेळ होता मग अजून जास्त प्रसन्न वाटत होतं. आणि हा या मंदिरात भक्त त्यांची इच्छा किंवा विश मागण्यासाठी एक कपड्याची चिंधी या ठिकाणी बांधतात. मग काय दर्शन तर एकदम मस्त झालं. मग आम्ही निघालो ओझरच्या दुर्गा माता मंदिरात. आईच्या गावात इथलं पण डेकोरेशन बघण्यासारखं मित्रांनो. हाय 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 काय मस्त सजावट आहे भाई. आणि एंट्रन्स तर बघा नादच नाहीये. वाह अति सुंदर. मग काय चला आता आत आईचं दर्शन घ्यायला. आतमधली पण सजावट एकदम मस्त होती. चला आता मी पण आईचे दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. मग काय मंदिराच्या बाहेरून कळसाचं पण दर्शन घेतलं आणि मग पोरांचं ठरलं चला आता नाश्ता करायला जाऊ. लगेच गाडीवर बसलो आणि चलो. मग काय आम्ही तिघ जण थेट पोहोचलो टाउनशिपला समोसा खायला. हे बघा ते कसं असते मेन्स प्रायोरिटीज आर फिक्स्ड. बात तो सही है. मग काय फायनली घरी पोहोचलो आणि आजच्या मिनी ब्लॉग मध्ये इतकंच. तोपर्यंत टाटा.